मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढलाय। जर हत्या प्रकरणात संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्न नाही। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय, तर सुरेश धसांवरही अजित पवारांनी निशाणा साधलाय। धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही असं अजित पवार म्हणाले। तर एक प्रकारे अजित पवार याच्याबद्दल बोलतील असं धनंजय मुंडे म्हणाले होते। अखेर अजित पवार यांनी या प्रकरणी आपलं मौन सोडलंय। जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे। आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे। सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील,